छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव परिसरामध्ये आज अतिक्रमण हटाव कारवाई होते। आपल्यासोबत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत संतोष भाऊळ सर कशा पद्धतीने आजची कारवाई आहे काय सांगाल? आजची कारवाई ही नारेगावचे जय भीम जय भवानी नगरपासून जे सुरू होऊन नारेगावचं डम्पिंग ग्राउंडपर्यंत आहे। परंतु आजच्या दिवशी ह्या कारवाईमध्ये काही नागरिकांनी हे सांगितलेलं होतं की त्यांना टोटल स्टेशन सर्वे याच्यासोबतच त्यांना मार्किंग जे फिजिकल स्वरूपात आहे ते त्यांच्या मालमत्तेवर रेखांकित करावं म्हणून ते त्यांची मागणी पूर्ण करून आम्ही 2 तासाचा अवधी दिलेला आहे। त्यांना मार्किंग देऊन 2 तासाच्या नंतर प्रत्यक्ष कारवाईला आम्ही सुरुवात करणार आहोत। आज मार्किंग उशिरा झाली असा काही नागरिकांचा आक्षेप आहे। उशिरा मार्किंग झालेली नाही आहे, उलट पक्षी ह्या भागामध्ये नारेगाव किंवा हर्सूल किंवा इतर भागांमध्ये आम्ही 15 दिवसांपासून अनाऊन्समेंट करतोय। त्यांची मानसिक तयारी पण झालेली आहे। आपण बघत असाल की साधारणतः 50 ते 60% घरामध्ये लोकांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणं काढलेली आहेत। फक्त काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला फिजिकल स्वरूपात जर दिलं मार्किंग तर आम्ही ते स्वतःहून करू, आणखीन आमचं नुकसान होणं टाळेल। तर त्या अनुषंगाने एक सामोपचार असेल, एक समन्वयाची भूमिका असेल म्हणून महानगरपालिकेने त्यांना वेळ दिलेला आहे। 2 तासामध्ये फिजिकल मार्किंग होईल आणि त्याच्यानंतर मात्र कारवाईला निश्चितपणे सुरुवात होईल। ज्या नागरिकांची घरं अतिक्रमणामध्ये चाललेली आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई वगैरे याचं काय नियोजन आहे? जी घरं प्रत्यक्ष त्यांच्या मालकीची असतील त्या मालकीच्या घरांना, असं तर आपण सगळ्याच घरांना 15 ऑगस्ट 2025पर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांना हे करणार नाही, त्यांना माननीय उच्च न्यायालयाने संरक्षण दिलेलं आहे। त्याच्यानंतर ज्यांची घरं जातील त्या घरांचा अगोदर पंचनामा होईल, त्यांच्याकडून रीतसर कागदपत्रांची मागणी करण्यात येईल। जी मागणी झालेली आहे त्याच्यानुसार जर त्यांच्या स्वतःच्या मालकीची आणि याचे असतील आणि ते रस्त्यामध्ये बाधित असतील तर निश्चितपणे जे आमच्याकडं प्रधानमंत्री आवास योजनेमधली जी घरकुलं आहेत त्या घरकुलांमध्ये आम्ही त्यांना 5% रिझर्वेशन ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये त्या नागरिकांना निश्चितपणे त्यांचा समावेश करण्यात येईल। शेवटचा प्रश्न, आता ही सगळी घरं पाडणं सुरू आहे तर ही घरं पाडून जी रस्ते पहिले मोकळे केले जातात तर अनेक नागरिकांचा शहरातला प्रश्न असा आहे की यावरती विकास कामं कधी केली जाणार आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही घरं पाडत नाही आहोत, कुठल्याही अतिक्रमण आहेत कुठल्याही प्रकारची घरं आम्ही पाडत नाही आहोत। आम्ही सद्यस्थितीमध्ये फक्त ज्या व्यापारी आस्थापना आहेत कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट त्या फक्त पाडण्याची आमची भूमिका आहे। माननीय उच्च न्यायालयानेच 15 ऑगस्टपर्यंत दिलेला आहे वेळ, त्यामुळे त्याच्यानंतर मात्र आम्ही निवासी आस्थापनासुद्धा निष्कासित करू। परंतु जेव्हा अशा प्रकारचं आपण बघत असाल की सगळ्या प्रमुख रस्त्यांचा हा DPR आपण पूर्ण केलेला आहे आणि सगळ्या पूर्ण लोकांचा DPR पूर्ण केलेला असल्यामुळे निश्चितपणे लवकरात लवकर त्या पूर्ण कामांना हे सुरुवात महानगरपालिकेतून होणार आहे। आज मोठा बंदोबस्त आज मोठा बंदोबस्त आहे तर कशा पद्धतीने किती JCB आणि किती बंदोबस्त आहे? आज आमच्याकडे जवळपास 20 JCB, 10 टिपर्स, 10 जे पोकलेन आणि बाकीचे हे चालू आहे। साधारण 200चा पोलीस बंदोबस्त उपलब्ध आहे आणि महानगरपालिकेचे 350 कर्मचारी आज उपस्थित आहेत कारवाईसाठी। तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। दंगा काबू पथक सध्या आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याचे दंगा काबू पथकाचे जवान जे आहेत ते नारेगाव परिसरामध्ये रूट मार्च करत आहेत। कुणीही अनुचित घटना घडू नये, कुणीही दगडफेक किंवा असे प्रकार घडू नयेत यासाठी सुरुवातीलाच एक प्रेशर दबाव निर्माण व्हावा यासाठी अशा पद्धतीने दंगा काबू पथकाचा रूट मार्च सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमित ताडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।